नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. अगदी निवांत बसून ह्या विषयाचं विश्लेषण करावं, इतका हा विषय आता गुंतागुंतीचा आहे. का महाराष्ट्राचं राजकारण आपण जसं समजतो आणि राजकीय नेत्यांच्याही कार्यकर्त्यांना वाटतं तेवढं ते कधीच स्थिर नसतं. आता हे तर निश्चित आहे, की श्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपदाबद्दलचं स्वतःचं म्हणून जे काही स्वप्न होतं, की ठीक आहे बॉम्बे हायकोर्ट मला कुठेतरी थोडासा दिलासा देईल, ते स्वप्न संपलं. माणिकराव कोकाटे यांच्याबद्दलचा खेळ संपलेला आहे. माणिकराव कोकाटे यांचं आत्ता मंत्रिमंडळामध्ये कमबॅक हे जवळपास अ, कठीण ते काठिण्य पातळीच्या पुढं गेलंय. त्याचं मुख्य कारण अजित पवार नाहीये. त्याचं मुख्य कारण त्यांना झालेली शिक्षा नाहीये. मुख्यमंत्र्यांना ते नको आहेत हे आता स्पष्ट झालंय आणि त्याची काय कारणं असतील ते मुख्यमंत्री अधिक चांगलं सांगू शकतील. अर्थात माणिकरावांना झालेली शिक्षा, नाशिकचं पालकमंत्रीपद त्याच्याशी जोडलं गेलेलं आहे आणि मुळामध्ये माणिकरावांची जी वेगवेगळी वक्तव्य आहेत. माझ्या मते माणिकरावांनी चांगला प्रयत्न केला होता कृषी खात्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा, पण पुन्हा बघा 30 वर्षापूर्वीचं प्रकरण त्यांना भोवलं आणि म्हणून राजकीय नेत्यांना ह्या निमित्ताने सल्ला आहे की तुम्ही तात्कालीन विचार करून नंतरचे काही भोगायला लागतं. आणि आत्ताची तर परिस्थिती अशी आहे की तुम्ही फॉर दॅट मॅटर अजित पवारांचं आपण उदाहरण बघू. 70-72 हजार कोटी रुपयाच्या कथित घोटाळ्याच्या आरोपानंतर सगळ्यात मोठा त्यांच्यावरती आरोप झाला. त्यांना आणि त्यांच्या चिरंजीवाला असं वाटू शकतं की ह्या आरोपानंतर सुद्धा फारसं काही त्यांच्याबद्दल समाजामध्ये घडलेलं नाही. माझ्या मते नाहीये तसं. प्रचंड अशी मोठी बदनामी त्यांची झाली आहे आणि त्यांचीच नाही, अवघ्या पवार कुटुंबाची झाली. थोडा विषय बाजूला गेला, कारण आता माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातलं गच्छंती झाल्यानंतर मंत्री कोणाला करायचा असा खरा प्रश्न असणार आहे. आणि ते मंत्री कोण असू शकतात प्रॉबेबल. आणि त्याचबरोबर ह्या मंत्रिपदाचा म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल याच्यावरती आपण बोलतो आहोत. कारण काय झालंय की माणिकराव कोकाटे हे जातीनं मराठा, पुन्हा उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं बळ, राष्ट्रवादी एकसंघ असताना पण मिळाला. शरद पवारांना मानणारा तो जिल्हा आहे आणि त्यामुळं जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते तेव्हाही त्यांच्याबरोबर तो जिल्हा राहिला. जेव्हा त्यांनी राष्ट्रवादीचा प्रयोग केला तेव्हाही त्यांच्याबरोबर तो जिल्हा राहिला. सो अशा राष्ट्रवादी काँग्रेसला तिथं पुढं उत्तर महाराष्ट्राच्या पक्षविस्ताराच्या दृष्टीनं एक महत्वाचं मंत्रिपद कोणाला तरी द्यायचं होतं. छगन भुजबळांना द्यायचं नव्हतं आणि म्हणून माणिकराव कोकाटे ही चॉईस त्याच्यातनं आली. पण जे काही घडलं ते घडलं. आता जो बॅलन्स आहे तो बॅलन्स जर आपल्याला करायचा असेल तर उत्तर महाराष्ट्रामध्ये ते मंत्रिमंडळाचं मंत्रिपद जावं अशी साधारणपणे तिथल्या कार्यकर्त्यांची अपेक्षा असू शकते. अनिल पाटील जे पूर्वी प्रतोद होते आणि पक्ष फुटला तेव्हा अनिल पाटलांनी महत्वाची भूमिका बजावल्यामुळे त्यांना बक्षिसी म्हणून पहिल्यांदाच आमदार झाले आणि लगेच मंत्री झाले अशी स्थिती होती. नंतर मात्र त्यांचं ते मंत्रिपद गेलं. सो नॅचरल चॉईस म्हणून अनिल पाटील यांच्याकडे बघितलं जाऊ शकतं. ते आहेत चळगावचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आता दुसऱ्यांदा आमदार ते झालेले आहेत. त्यामुळे त्या एका नावाची चर्चा आहे. पण इतर काही नावाबद्दल आपण आता बोलूच त्याच्या संदर्भामध्ये. आता काय झालंय, खरं म्हणजे अजित पवार फारसे अनुकूल नव्हते माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा केला. त्याचं कारण मी जे आधी सांगितलं ते आता मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा वेटो वापरलाय. आता ऑप्शन संपले. पण चर्चा ऑब्व्हियसली नंबर 1ची होते ती श्री धनंजय मुंडे यांची. त्यांच्या बाजूनं बरंचसं बळ आहे. एकतर ते वंजारा समाजाचे नेते आहेत, वंजारी समाजाचा मोठा प्रभाव आहे. 50 विधानसभा मतदारसंघामध्ये हा समाज प्रभावी आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर समाजाला तसं मोठं असं एक संघ मानावा असं नेतृत्व नाहीये. पंकजा मुंडे यांना समाज मोठ्या प्रमाणात मानतो, नो डाऊट. पण धनंजय मुंडे यांच्या रूपानं जर राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना संधी दिली तर त्यांच्याकडे तो जाऊ शकतो. धनंजय मुंडे यांच्याकडे राजकारण समजून घेण्याचं कसब आहे. त्याचबरोबर ते झंझावती पद्धतीचा प्रचार करू शकतात वगैरे वगैरे, ही त्यांची स्ट्रेंथ. पण त्याचा कमकुवतपणा आहे तो त्यांचं वैयक्तिक चारित्र्य, त्यांच्या भोवती आता झालेले वेगवेगळे आरोप आणि अर्थातच सत्ताधारी घटक पक्ष काही त्याला फारशी किंमत देणार नाही. पण मराठा समाजाच्या दृष्टीनं धनंजय मुंडे यांना अशा पद्धतीनं मंत्री करणं की जेव्हा संतोष देशमुख प्रकरणाचा अजून निकाल लागलेला नाहीये, तर ती एक रिस्क अजित पवार यांना घ्यावी लागेल. अर्थात ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचा राजीनामाच तेव्हा झाला जेव्हा वाल्मिक कराडचं नाव ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आलं आणि मग त्या अनुषंगाने धनंजय मुंडे यांच्यावरती पण आरोप झाले. धनंजय मुंडे हे जर मंत्री झाले तर आपल्याला न्याय मिळणार नाही अशी देशमुख कुटुंबाची साधारण भावना दिसते, ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया त्यांच्याकडनं आल्या. आणि हा नकारात्मक भाग धनंजय मुंडे यांच्यासाठी मोठा आहे. मग तिथे अंजली दमाने यांची भाषा बघा,
सुप्रिया सुळे यांची भाषा बघा. खरं तर सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्याबद्दल हा भाव कधी प्रकट नाही केला की त्यांच्याच चिरंजीवाबद्दल इतका मोठा जमीन घोटाळा तोही पुण्यात उघडकीस आलाय. पण ठीक आहे, पण ते विरोधी पक्षाकडनं अशा पद्धतीचे आरोप धनंजय मुंडे यांच्यावरती होत राहते. सो माझ्या मते धनंजय मुंडे यांना संधी मिळणार नाही. नंतर नाव येतं ते संजय बनसोडे यांचं. संजय बनसोडे हे लातूर जिल्ह्यातल्या उदगीर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी. त्यांनी चांगलं काम केलं, मंत्री म्हणून पण आणि आमदार म्हणून पण. अजूनही लोकात राहणारा नेता. त्यामुळे संजय बनसोडे यांची शक्यता मला वाढते. फक्त त्यांच्या दृष्टीने अडचण काय, एकाच जिल्ह्यामध्ये 2 मंत्रिपदं तर असणार नाहीत. तिथं बाबासाहेब पाटील जे ऑलरेडी त्यांच्याच जिल्ह्यातल्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आणि आत्ताचे सहकार मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्रीपद आहे. त्यामुळे संजय बनसोडे यांची पण शक्यता मला कमी वाटते. संजय बनसोडे यांना जर बाबासाहेब पाटील मंत्री नसते तर संधी मिळाली असती. मग पुढं जे नाव येतं ते बीड जिल्ह्यातनंच येतं आणि ते ह्या नावाची चर्चा सुरू होत राहते जेव्हा प्रकाश सोळंके यांचं नाव येतं. प्रकाश सोळंके हे मराठा समाजाचे नेते, पूर्वी मंत्री राहिलेले आहेत. आत्ताचा त्यांची तीव्र इच्छा होती की त्यांना मंत्रीपद दिलं जाईल, पण त्यांची इच्छा पूर्ती झाली नाही. त्यांच्याऐवजी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. त्यामुळं एक शक्यता जर बीड जिल्ह्यातच द्यायचं असेल, कारण एक लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने बीड जिल्हा का महत्वाचा आहे, एकतर तिथे बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं चांगली पाळेमुळं रोवली होती धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नामुळं. आता ती ढासळली आणि पुन्हा भाजपचं तिथं रिसरेट, पण महायुतीच तिथे आहे. त्यामुळे प्रकाश सोळंके यांना जर मंत्रिपद दिलं तर ते एक बॅलन्सिंग ऍक्ट असेल. मराठा समाजातनं काढला आणि मराठा समाजाला दिला. पण त्यांची तब्येत हा खरा माझ्या दृष्टीनं महत्वाचा प्रश्न आहे. अर्थात मंत्रिपदासाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी नव्हे, पंतप्रधान पदासाठी सुद्धा तब्येत काही फारशी अडचणीची नसते. सो एक लाईकली नाव मला दिसतं आहे ते प्रकाश सोळंके यांचं. नंतर एक नाव चर्चेत आहे संग्राम जगताप यांचं. माझ्या मते नाही. संग्राम जगताप तरुण आहेत, मंत्री म्हणून त्यांना संधी मिळालेली नाहीये. अहिल्यानगर सारख्या महत्वाच्या शहरातनं ते येतात, पण मधल्या काळामध्ये त्यांनी जे घेतलेल्या आक्रमक हिंदुत्वादी भूमिका आहेत त्या भूमिकेला पक्षाचा विरोध आहे अशी माझी माहिती आहे. का त्यांचा जो वोट बेस आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा तो अल्पसंख्याक समुदाय वगैरे वगैरे अशातला आहे. आणि मग त्या वोट बँकला आपली जी काही शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे त्याला न मानता न जुमानता ज्या पद्धतीची भाषा संग्राम जगताप वापरत होते ती पाहता अजित पवार त्यांना मंत्री करतील असं मला वाटत नाही. पुढचं नाव येतं ते सुनील शेळके यांचं. सुनील शेळके पुण्यातले आमदार, पुणे जिल्ह्यात आणखीन एक मंत्रीपद हा प्रश्न. पण सुनील शेळके यांच्याबद्दल माझ्या मते त्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी ह्या मुख्यमंत्र्यापर्यंत गेलेल्या आहेत. त्याचा फार इथं उहापोह मी करणार नाही, कारण त्याच्यावरती चौकशी सुरू आहे असं मला कळतं आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी या 4-5 आमदारांना बोलवून घेऊन ज्यांची झाडाझडती घेतली त्याच्यात त्यांचंही नाव होतं अशी वदंत आहे. त्यांना आणि मुख्यमंत्री दोघांनाच त्याच्याबद्दलची माहिती. त्यामुळे सुनील शेळके यांच्या नावाबद्दल भलेही ते अजित पवार गटातनं मंत्री होणार असले तरी ते जे कारणासाठी ते नकारात्मक कारणासाठी, आणि मी नेहमी म्हणतो बघा की तुम्ही व्यापक विचार नाही केला, तात्कालिक विचार करून राजकारण करत राहिला तर त्याचे कसे फटके बसतात त्याचे हे आणखीन एक उदाहरण आहे जे माणिकराव कोकाटेंच्या बद्दल झालंय ते. त्यामुळे सुनील शेळके यांची शक्यता कमी वाटते मला. त्यामुळे 2 नावं आहेत, एक तर अनिल पाटील किंवा दुसरे मग प्रकाश सोळंके की ज्यांच्याबद्दल शक्यता वाटते की ही चर्चेत असलेली जी नावं आहेत त्यापैकी ह्या 2 नावाचा विचार केला जाऊ शकतो आणि तशी शक्यता आहे. पण अर्थात तुम्ही मला म्हणाल की हा मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल, माझ्या माहितीनुसार हा काही लगोलग मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही. कमीत कमी मार्च, एप्रिल, मे ह्या काळात. कारण आणखी काही लोकांची नावं आहेत जी रडारवरती आहेत की ज्यांचं मंत्रिपद जाणार आहे. तशी 3-4 नावं तर निश्चितच आपल्याला कळतात आणि तो मंत्रिमंडळाचा जेव्हा विस्तार होईल तेव्हा हे सगळे बदल होतील. तोपर्यंत आपलं ह्या सगळ्या घडामोडीवरती लक्ष असेल. थांबूया आपण.